परमेश्वर तो स्वर्ग में है, हाँ उसने जो चाहा वही किया है। हालेलुया बोलो तो हालेलुया। ताली बजाओ सब लोग हालेलुया बोलो जोर से ಹಾಲೆಲೂಯ कहाँ है परमेश्वर स्वर्ग में है ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಅದನ और उसको जो चाहे ಅವಾಗ ಏನ್ ಬೇಕು वही वो करता है ಅದೇ ಅವ ಮಾಡ್ತಾನ इसलिए परमेश्वर ಆ ದೇವ್ರು हमारे जीवन को देखा उसने ನಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ಅವ ನೋಡಿದ देखो स्वर्ग में है ಅವ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಅದಾನ स्वर्ग में होकर मनुष्य के ऊपर उसने दृष्टि किया बोलता ಅವ है ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಇಲ್ದ ಮನುಷ್ಯ ಮ್ಯಾಗನ ಕಣ್ಣಿಟ್ಟ पढ़े 113 भजन संगीता 113 वचन 6 हम पढ़ते हैं 13:13 6ನೇ ವಾಕ್ಯ ನೋಡ್ರಿ और आकाश और पृथ्वी पर भी आकाश और पृथ्वी पर भी दृष्टि करने के लिए झुकता है। दृष्टि करने के लिए हालेलुया। परमेश्वर झुकता है बोला जोरा ताली ಹಾಲೆಲೂಯ बजाओ। स्वर्ग में है ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಅದಾನ लेकिन स्वर्ग में होकर पृथ्वी के ऊपर उसने झुककर नजर मारता है ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ಇಡ್ತಾನ ಅವ. क्या करता रहेगा मेरा प्रजा ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ ನನ್ನ क्या करता ಪ್ರಜೆಗಳು रहेगा मेरे लोग ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ किस ನನ್ನ तरीके ಜನರು से जीवन बिताता रहेगा ಯಾವ ರೀತಿ ಅವ್ರ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ कैसे ಇದಾರೆ उन लोगों का जीवन रहेगा ಯಾವ ರೀತಿ ಅವ್ರ ಜೀವನ ये ಐತಿ परमेश्वर स्वर्ग में होकर भी मनुष्य के ऊपर दृष्टि करता है ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಮನುಷ್ಯ ಮೇಲೆ ಅವನ ದೃಷ್ಟಿ ಹಾಕ हालेलुया बोलो जोर से ಹಾಲೆಲೂಯ इसीलिए हर एक व्यक्ति का जीवन में आज हम लोग यीशु मसीह में इकट्ठा होना ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವನದಲ್ಲಿ वो देखे भी कर हम इकट्ठा नहीं होता ಅವ್ರ ನೋಡ್ಲಾರ್ದ ನಾವು ಒಕ್ಕಟ್ಟೆ ಆಗಿಲ್ಲ उसने देख लिया ಅವ ನೋಡ್ಯಾನ और हमें चुन कर लाया ಅವ ಆರಿಸಿ ನಮ್ಮ और एक ತಗೊಂಡಾನ जगह में इकट्ठा किया ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದ್ और उसने हर एक व्यक्ति को क्या बोला हालेलुया बोलो जोर से ಹಾಲೆಲೂಯ वचन 7 पढ़ते हैं 7ನೇ ವಾಕ್ಯ ನೋಡೋಣ कंगालों को मिट्टी वह- पर से वह कंगाल को मिट्टी पर मिट्टी से पर से और हाँ। दरिद्र को हाँ गुरे पर से उठाकर ऊंचा करता है। जोर से ताली बजाए ಹಾಲೆಲೂಯ जाता ये शब्द आपके कान में ಈ ಕಿವಿಯೊಳಗ ಹೊಕ್ಕವ ಇದು ಮಾತುಗಳು कलटा है तुमका ಇದು ತಿಳಿಯಾಕತ್ತೈತಿ देव कहीं ऐसा ದೇವ್ರ ಎಲ್ಲಿ ಇರ್ತಾನ स्वर्गत ऐसा ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಅದಾನ स्वर्ग में है ಪರಲೋಕದಲ್ಲಿ लेकिन ಅದಾನ स्वर्ग में होकर क्या करता है वो ಆ ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಇದ್ದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ स्वर्ग में से पृथ्वी के ऊपर नजर मारता है ಭೂಲೋಕ ಮ್ಯಾಗ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಕಣ್ಣ ಹಾಕನ और वो नजर मार के क्या करता ನೋಡಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ कंगालों को मिट्टी पर से ಕಂಗಾಲ ಧೂಳಿಲಿದ್ದ उठाता है ಎಬಸ್ತಾನ दरिद्रों को ದಳಿದ್ರ धूल से ಆ ಧೂಳಿಲಿದ್ದ ऊपर लाता है ಮ್ಯಾಗೆ ತೆಗಿತಾನ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯ अभी हमारी माँ ने एक शब्द बोला ಇಲ್ಲಿ ನಮ್ ತಾಯಿ ಒಂದ್ ಶಬ್ದ ಮಾತಾಡಿದ್ರ सब कुछ खाली करके ಎಲ್ಲ ಖಾಲಿ ಆಗಿ लास्ट किधर आया ಲಾಸ್ಟ್ ಎಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ समुद्र किनारे में। ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ದಂಡಿಗೆ बोला ಬಂದಿದ್ದೀವಿ तो कुछ भी नहीं उधर ಅಲ್ಲಿ ಏನೇ ಇಲ್ಲ समुद्र अंत में हम समुद्र का साइड में आए ಅಂತಿಮವಾಗಿ ನಾವು ಸಮುದ್ರ ದಂಡಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ एक ही साड़ी था हमारी पास ಒಂದೇ ಸೀರೆ ಇತ್ತು ನನ್ ಬಲ್ಲೆ कुछ भी नहीं था हम लोग ಏನ ಇದ್ದಿಲ್ಲ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯ जब हम गोवा में शुरुआत में आए थे ಗೋವಾದಲ್ಲಿ ನಾವು ಆರಂಭದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾಗ एक ही ताट था हम लोग का पास ಒಂದ ತಾಟ ಇತ್ತು और एक ही साड़ी ಒಂದೇ ಸೀರೆ और क्रिश्चियन का घर में काम करते थे ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮನೆ ಒಳಗ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ खाली खाना के लिए काम करते थे ಬರೇ ಊಟ ಸಲುವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯ खाना के लिए काम करते थे ಬರೇ ಊಟ जिस ಸಲುವಾಗಿ घर में ಕೆಲ್ಸ काम करती थी मेरे माँ और मेरे ಯಾರ पिताजी ಮನಿ ಒಳಗ ನಾನ್ ಕೆಲಸ मेरे ಮಾಡ್ತಿದ್ದೆ पिताजी कपड़ा सिलाता था ನಮ್ಮ ತಂದೆ ಅರ್ಬಿ वो ಹೊಲಿತಿದ್ರು बहुत बड़ी लोग थे वो लोग ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಜನ ಇದ್ರ ಅವ್ರು और उनका खाली एक ही बुढ़ी का कपड़ा सिलाना ಅವ್ ಬರೇ ಆ ಮುದ್ಕಿ ಒಂದ ಅರ್ಬಿ ಹೊಲಿದ್ರು एक बार क्या हो गया ಒಂದ್ಸರಿ ಏನಾತ मेरी माँ को पेमेंट देने के लिए उनके पास पैसे नहीं था ಅವ್ರು ರೊಕ್ಕ ಕೊಡಾಕ ಪೇಮೆಂಟ್ ಕೊಡಾಕ ರೊಕ್ಕ और वो एक ಇದ್ದಿಲ್ಲ चिट्ठी लिखकर मेरे माँ का हाथ में दिया ಒಂದ್ ಚಿಟ್ಟಿ ಬರೋದ್ ಕೈ ಒಳಗ್ ಕೊಟ್ರ बाजू वाला से लेके दिखा उसको वो लोग पैसा देगा ಅವ್ ಬಾಜುದವ್ರಿಗೆ ತೋರಿಸ್ರಿ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರ और मेरी माँ लेके जाके दूसरे घर में दिखाया चिट्ठी ಅವ್ ಚಿಟ್ಟಿ ಬೇರೆ ಅವ್ರು और ತೋರಿಸಿದ್ರು लोग उनको पेमेंट का पैसा दे दिया ಅವ್ ಪೇಮೆಂಟ್ ಇದ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ರ लाके बुड्ढी को दिया ಅವ್ ಬುಡ್ಡಿ ಕೊಟ್ರ और बुड्ढी को देने का बाद ಅವ್ ಬುಡ್ಡಿ बुड्ढी ಕೊಟ್ಟಿ इसकी पेमेंट दिया ಆಕಿ ಇವ್ರ ಪೇಮೆಂಟ್ ಕೊಟ್ರ और पेमेंट देने के बाद इसको अलमारी साफ करने को लगाया ಅವ್ ಪೇಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿನ ಅಲ್ಮಾರಿ ಸಾಫ್ ಮಾಡಾಕ್ ಹಚ್ಚಿದ್ರ बोलो अलमारी साफ करने को लगाया ಅಲ್ಮಾರಿ ಸಾಫ್ ಮಾಡಾಕ್ ಹಚ್ಚಿದ್ರ अलमारी से क्या निकला ಅಲ್ಮಾರಿ ಒಳಗ ಏನ್ ಸಿಕ್ತ इतना बड़ा पैसा का बंडल निकला। ಇಷ್ಟ ದೊಡ್ಡ ರೊಕ್ಕದ ಬಂಡಲ್ ಸಿಕ್ತ मेरी माँ सोचने लगी ನನ್ ತಾಯಿ अरे बाप रे ಅಯ್ಯೋ ದೇವ್ರೆ ये बुड्ढी को मालूम नहीं लगता ಈಕಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ये ಕಾಂತತಿ भूल गया लगता है ಈಕಿ ಮರ್ತಾಳ ಕಾಂತತಿ इसलिए ये क्या करने का अभी ಈಗ ಏನ್ ಮಾಡೋದು लेके जाके बुड्ढी को दिया ಆ ಹೋಗಿ ಆಕಿ ಕೊಟ್ಟೆ बुड्ढी ಮುದ್ಕಿ इतना झूमने लगी ಆ ಮುದುಕಿ ಇಷ್ಟ ಕುನ್ಯಾಕತ್ತ इसको चूमने लगा ಆಕಿ ಮುತ್ತು और ಕೊಡಾಕ उसमें से 2 नोट निकाल के इसको दे दिया ಆಕಿ ಎರಡು ನೋಟ್ ತೆಗದಿಕ್ಕಿ ಕೊಟ್ರ वही धार्मिकता आज तक पहुंच गया ಅದೇ ನೀತಿವಂತ ಇವತ್ತಿನ ತನ ಮುಟ್ಟಿತ
इतना बड़ा पैसा बंडल मिलने का बाद ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಬಂಡಲ್ ಸಿಕ್ಕಿಂದ उसको मालूम नहीं था, ಆಕಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, लेकिन इसके अंदर वो नहीं आया, इसको छुपा के रखना चाहिए। ಆಕಿ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ ಇದು ಮುಚ್ಚಿಡ್ಬೇಕಂತ. इसके अंदर वो आई, ಆಕಿ ಒಳಗಿದೆ अरे ಬಂತ, बुड्ढी को मालूम नहीं, जाके देना चाहिए। ಅವ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಈ ಮುದ್ಕಿ ಹೋಗ್ ಕೊಡ್ಬೇಕು. अब जाके दिया, ಆಕಿ ಹೋಗ್ ಕೊಟ್ಟ देने का बाद बहुत बुड्ढी खुश हो गई, ಬಾಳ ಆ ಮುದುಕಿ ಖುಷಿ ಆದಳ. चूमने लगी ಆಕಿ ಮುತ್ ಕೊಡಾಕತ್ತಳ. और उसमें से पैसा निकाल कर दे। ಅದರ ಅಂದ ರೊಕ್ಕ ತೆಗೆದು ಆಕಿ ಕೊಟ್ಟಳ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. हमारी दरिद्रता मिटते गया। ನಮ್ಮ ದರಿದ್ರತ ಎಲ್ಲ ಅಳ್ಕತ್ ಹೋತ. आज हमें कुछ भी घटी नहीं है, ಇವತ್ ನಮಗ ಏನು ಕೊರತೆ इसलिए ಇಲ್ಲ. क्या बोला, आज मैं हर दिन एक साड़ी पहनता। ಪ್ರತಿ ದಿವಸ ನಾ ಒಂದ್ ಸೀರೆ ಉಡ್ತೀನಿ. क्या लिखा, पढ़िए, अच्छी से पढ़िए। हालेलुया। परमेश्वर ने स्वर्ग में से ದೇವರ पृथ्वी पर देखा, ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಮ್ಯಾಗ ನೋಡಿದ, परमेश्वर ने स्वर्ग में से पृथ्वी पर देखा ದೇವರ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಮ್ಯಾಗ ನೋಡಿದ. और दरिद्रों को, ಅವ್ ದಳಿದ್ರ हालेलुया बोलो जोर से, ಕಂಗಾಲರ್ಗ दरिद्रों को मिट्टी पर से, ಅವ್ वह कंगाल को मिट्टी पर से कंगाल को मिट्टी पर से, और दरिद्र को घूरे पर से दरिद्रों को उठाकर, बुरेपन ऊंचा से कर- उठाकर ऊंचा करता है। ऊंचा हालेलुया. करता है। कितने लोगों को मालूम पड़ा, ಎಷ್ಟ್ ಜನ ಗೊತ್ತಾತ ये यीशु मसीह का प्रेम है। ಇದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಪ್ರೀತಿ ಐತಿ. अगर आप उस तरीका से परमेश्वर का नजर आप पर आ गया, ದೇವ್ರ ಕಣ್ಣ ನಿಮ್ ಮ್ಯಾಗ आप ಬಂತ, किसी भी कंडीशन में रहो, ನೀವ್ ಯಾವ ಕಂಡೀಷನ್ ದಲ್ಲಿ ಇರ್ಲಿ, किसी भी परिस्थिति में रहो, ನೀವ್ ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗಿರ್ಲಿ, आपको परमेश्वर उठाने का मौका ढूंढता ಆ है। ದೇವ್ರ ನಿಮ್ಮನ್ನ ಎಬ್ಸಾಕ ಒಂದ್ ಮುಖವನ್ನ ನೋಡ್ತಾನ. ऐसे भी करके इसको ऊपर लाना चाहिए बाबा। ಹ್ಯಾಂಗ ಮಾಡಿ ಅವ್ ಮ್ಯಾಗ ತೆಗಿಬೇಕು. इसलिए आज वो बोली, ಇವತ್ತ ಆಕಿ हम ಹೇಳ್ದ, सपना में भी नहीं सोचा था इस तरीका से हम लोग हो जाएगा। ನಾವು ಕನಸ್ನ್ಯಾಗ ಕಂಡಿದ್ದಿಲ್ಲ ಇದೇ ರೀತಿ ನಾವ್ ಹಾಕ್ಯವ ಅಂತ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. ये हकीकत है। ಇದು ಹಕೀಕತ್ ಐತ್ ನನ್ हर एक ಪ್ರಿಯರೇ. व्यक्ति को परमेश्वर, हालेलुया ಪ್ರತಿ बोलो जोर ಒಂದ್ से, ವ್ಯಕ್ತಿ ದೇವ್ರ हालेलुया बोली जो ಹಾಲೆಲೂಯಾ भजन संगीता ಕೀರ್ತನೆ ಒಳಗ 11 में 4, पढ़िए 4, 11 में 4 वचन को पढ़ो और समझ लो ವಾಕ್ಯ ಓದ್ರಿ. हम लोग इस जगह में किस तरीका से आया ನಾವು ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಬಂದಿವಿ, है ना। आने के एक योजना होना चाहिए, ಬರುದು ಒಂದು ಯೋಜನಾ इसलिए ಆಗಬೇಕು. परमेश्वर का पास आने वाला ಆ ದೇವ್ರ ಕಡೆ ಬರೋವ್ರಿಗೆ नीचे नहीं जाएगा, ತಳಗ ಯಾವಾಗೂ ಬರುದಿಲ್ಲ, ऊपर आएगा। ಯಾವಾಗೂ ಮ್ಯಾಗ ಬರ್ತಾನ. हालेलुया बोलो जो ಹಾಲೆಲೂಯಾ. पढ़ो वचन 4। परमेश्वर अपने पवित्र भवन में है। परमेश्वर अपने पवित्र भवन में है, परमेश्वर का सिंहासन स्वर्ग में है। परमेश्वर का सिंहासन स्वर्ग में है। उसकी आंखें मनुष्य की संतान को हाँ, नित्य देखती रहती है थोड़ा ताली बजाकर बोलिए हालेलुया. हालेलुया। और उसकी पलकें उनको जांचती है। क्या समझ में आया कुछ? कितने लोगों को समझ में आया? हाथ उठाइए। ಹಾಲೆಲೂಯಾ. परमेश्वर किधर है? स्वर्ग में। उसकी आंखें किधर लगा है? ಅವ್ರ ಕಣ್ಣು ಎಲ್ಲಿ ಹತ್ತಾವ? ಮನುಷ್ಯ ಮ್ಯಾಗ. किधर लगा है? उसकी आंख किधर लगा है? ಮನುಷ್ಯ ಮ್ಯಾಗ, मनुष्य के ऊपर। ಮನುಷ್ಯನ್ ಮ್ಯಾಗ. ट्रेन से उड़ी मारा उसने, ಟ್ರೇನ್ಲಿ ಜಿಗದ, ट्रेन से उड़ी मारने के बाद ಟ್ರೇನ್ ಅಲ್ಲಿ ಜಿಗದಿಂದ जिंदा बच गया। ಅವ್ ಜೀವಂತ ಉಳ್ಕೊಂಡ. आज ये मिटाई है, ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಸೂಟ್ मौत ಐತೆ. को हराया हुआ। ಅವ್ ಮರನ ಸೋಲಿಸಿ ಬಂದಾನ. मौत को हराकर ಮರನ ಸೋಲಿಸಿ इस जगह में मिटाई पहुंचाया। ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ಅದು ಶೂಟ್ ಮುಟ್ಟೈತೆ. इसलिए मनुष्य के ऊपर नजर रहता है परमेश्वर का, ಮನುಷ್ಯ ಮ್ಯಾಗ ದೇವ್ರ ಕಣ್ಣು ಇಡ್ತಾವ. है ना। कहाँ है वो? ಎಲ್ಲಿ ಅದ ನಾವ? है स्वर्ग में, ಅವ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಅದ. लेकिन नजर किधर है उसकी? ಆದ್ರ ಕಣ್ಣು ಎಲ್ಲಿ ಅದಾವ? मेरे भाई, मेरे बहन, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, आप कभी भी उसकी नजरों से दूर नहीं है। ಅವ್ರ ಕಣ್ಣಲ್ಲಿದ್ದ ನೀವು ದೂರ ಇಲ್ಲ. आपकी हालत उसको मालूम नहीं, ऐसा कुछ भी नहीं है। ಅವ್ನ್ ನಿಮ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಹಿಂಗ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲ. वो दरिद्र को देखा, वो कंगाल को देखा है, ಕಂಗಾಲಾಗ ನೋಡಿದ್ರ, ದರಿದ್ರಗ ನೋಡಿದ, मनुष्य के ऊपर उसकी नजर लगा चुका है। ಮನುಷ್ಯ ಮ್ಯಾಗ ಅವ ಕಣ್ಣು उसकी ಹತ್ಯಾವ. पल के हिलता नहीं बोला वो। ಅವ್ರ अगर ಕಣ್ಣು हिल गया तो ಮಿಚ್ಚಗ. किधर भी भटक गया तो क्या करेगा? हालेलुया। ಎಲ್ಲಾರ ಹೋದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ. इसलिए हर एक व्यक्ति जो यीशु मसीह के पास आता है, ಯಾರ ವ್ಯಕ್ತಿ ದೇವ್ರ ಕಡೆ ಬರ್ತಾನ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, उसका ऊपर परमेश्वर का नजर रहता, ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ದೇವ್ರ ಕಣ್ಣ್ ಹತ್ತಾವ. परमेश्वर उसको देखता रहता। ದೇವ್ರ ಅವ್ರಿಗೆ ನೋಡ್ಕೋತಿರ್ತಾನ. ಎಷ್ಟ್ ಜನ क्या समझ ಗೊತ್ತಾತ? में आया? नहीं, हमको कोई देखता नहीं है, ನಮಗ್ ಯಾರು ನೋಡಂಗಿಲ್ಲ. ये आपके भूल गलत है, ಇದು ನಿಮ್ಮ ತಪ್ಪೈತಿ, है ना। आपके भूल है ये। ಇದು ನಿಮ್ಮ ತಪ್ಪು. हमेशा वो आपके ऊपर नजर लगाया है, ಯಾವಾಗೂ ನಿಮ್ಗ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾನ ಅವ. उसकी नजरों से आप उधर इधर नहीं भटकता। ಅವನ್ ಕಣ್ಲಿದ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಯಾವಾಗೂ ಹೋಗಕ್ जब ಆಗುದಿಲ್ಲ. आकाश में प्लेन उड़ता है ना, ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಅದು ವಿಮಾನ इधर ಹಾರುತ್ತಾನ, इधर एक व्यक्ति बैठता है,
ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಕುಂದಿರ್ತಾನ कंप्यूटर का सामने बैठता है, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಮುಂದ್ ಕುಂದಿರ್ತಾನ जिधर जिधर प्लेन जाता है वो सब कुछ वो देखता रहता है। ಎಲ್ಲಿ ಅದು ಪ್ಲೇನ್ ಹೋಗತ್ತ ಅದು ಎಲ್ಲ प्लेन उस ನೋಡ್ತಾನ जगह में जाके पहुंचने का तक उसकी नजर उधर इधर नहीं हटाता। ಅವ ಅಲ್ಲಿ ಪ್ಲೇನ್ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟುತ್ತಾನ ಅವ್ನ್ ಕಣ್ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ वैसे ಅಲ್ಗಡೆ ही आपके ऊपर परमेश्वर का नजर लग चुका है। ಅದೇ ರೀತಿ ನಿಮ್ಮ ದೇವ್ರ आप ಕಣ್ಣಿಗೆ सीधी तरीके से जब तक उस जगह में जाके नहीं पहुंचेगा तब तक वो हिलाएगा नहीं डोला, ಎಲ್ಲಿ ಮಾಟ ಆಂಕೋ ನೀವು ಹೋಗಿ ಹಿಲಾಯಿಗನೆ. ಮುಟ್ಟುದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಮಾಟ ನೀವು ಕಣ್ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ऐसा ಅಲ್ಗಡೆ खोल के रखा है वो। ಹಿಂಗ ತೆಗದಿಟ್ಟಾನ कहीं मेरे नजरों से उधर इधर नहीं होना चाहिए। ನಾನು ಕಲ್ಲಿದ್ದ ತಪ್ಪಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲೇ ಹೋಗಬಾರ್ದು हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ इसलिए जितने भी कंगाल और दरिद्र होता है ಎಷ್ಟ್ ಜನ ಕಂಗಾಲ್ರ ದರಿದ್ರ उनके ऊपर परमेश्वर अपने नजर रखता है। ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ದೇವ್ರ ಕಣ್ಣ ಹಚ್ತಾನ. हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ भजन संगीता 138 में वचन ಕೀರ್ತನೆ ಒಳಗ 138 ನೋಡೋಣ वचन 6 पढ़ते। 6ನೇದ್ ವಾಕ್ಯ यद्यपि ನೋಡೋಣ यहोवा महान है, यद्यपि यहोवा महान है, तो भी वह नम्र मनुष्य की ओर दृष्टि करता है, नम्र मनुष्य की ओर दृष्टि करता है, परंतु अहंकारी को दूर ही से पहचानता है। ಹಾಲೆಲೂಯಾ कोणाला बघतो तो? ಯಾರಿಗ್ ನೋಡ್ತಾನವ किसको देखता है? यार किसको ही देखता है? ದೇವ್ರು ಯಾರಿಗ್ ನೋಡ್ತಾನ नम्र लोगों का ऊपर उसकी ದೀನರಿಗೆ नजर ನೋಡ್ತಾನ है ना। नम्रता के साथ वो जो कोई उसके पास आता ಯಾರ है, ನಮ್ರತೆ ದೀನರಿದ್ದ ದೇವ್ರ ಕಡೆ ಬರ್ತಾರ जो उसकी भवन में आता है, ಯಾರ ಅವ್ರ जो ಭವನದಲ್ಲೇ उसके ಬರ್ತಾರ भय मानता है, ಯಾರ ಅವ್ರದ್ದು ಭಯ ಪಡಿತಾರ उसके ऊपर परमेश्वर नजर रखता ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ದೇವ್ರ ಕಣ್ಣನ್ನ ನೋಡ್ತಾನ है। अहंकार करने वाला, ಅವ್ ಗರ್ವಿಷ್ಠದವರಿಗೆ हालेलुया बोलो जोर से, उसको हालेलुया वो हालेलुया। दूर से ही जानता है, दूर से ही पहचानता है। ದೂರ್ಲಿಂದನ ಗುರ್ತಿಸ್ತಾನ आ रहे बाबा ये ಏ ಬರಕತಾನ है ना। हालेलुया बोलो। इसलिए परमेश्वर नम्र दिल वाला को शीघ्र ऊपर उठाता है। ದೇವ್ರ ದೀನ ಹೃದಯದವರಿಗೆ ಶೀಘ್ರ ಅವ ಮ್ಯಾಗ नम्र लोगों के पास आता है वो। ನಮ್ರ ಜನ ಕಡೆ ಬರ್ತಾನ आज यही हमारे जीवन में निराशापन को उत्पन्न करता है। ಇದೇ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಿರಾಶೆ ಉತ್ಪನ್ನ मसीह से ಮಾಡುತ್ತೆ हम कितने दूर जाता है ಕ್ರಿಸ್ತಲ್ಲಿದ್ದ ನಾವು ಎಷ್ಟು ದೂರ उतना ಹೋಗ್ತೀವಿ ही हम दरिद्र बनता है। ಅಷ್ಟೇ ನಾವು हम ದರಿದ್ರತನ मसीह के कितना करीब आते हैं ಕ್ರಿಸ್ತನ್ ಎಷ್ಟು ಹತ್ರ ಬರ್ತೀವಿ उतना ही परमेश्वर हमारी दरिद्रता को मिटा देता है। ಅಷ್ಟೇ ದರಿದ್ರತನ ಎಲ್ಲ ದೂರ इसलिए ಮಾಡ್ತಾನ हर एक व्यक्ति का जीवन में ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವನದಲ್ಲಿ प्रभु कार्य करता है। ದೇವ್ರ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾನ परमेश्वर यीशु मसीह ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ क्यों यीशु यीशु हम लोग इतना चिल्ला रहा है? ಯಾಕ ನಾವು ಯೇಸು ಯೇಸು ಅಂತ ಇಷ್ಟು ಚೀರಾಗತ್ತೆ ಮಸೀಹ್. ಹಾಲೆಲೂಯಾ ಯೇಸು ಬೋಲೋ। ಸ್ವಾಮಿ 2 ಕೊರಿಂಥಿयों निकाले 2 कोरिन्थियों 2ನೇ ಕುರಂತಿ ತೆಗಿರಿ 8 में 9 पढ़िए। 8ರಾಗ 9ನೇ ವಾಕ್ಯ ಓದ್ರಿ 8 में 9 पढ़िए। 8ರಾಗ 9 तुम ಓದ್ರಿ हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह जानते हो तुम हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह को जानते हो कि वह धनी होकर भी तुम्हारे लिए कंगाल बन गया, ताकि उसके कंगाल हो जाने से तुम धनी हो जाओ। ಹಾಲೆಲೂಯಾ क्यों यीशु मसीह का पास क्यों आना है? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ ಯಾಕೆ ಬರ್ಬೇಕು मालूम पड़ा? ಎಲ್ಲ क्यों ಎಷ್ಟ್ इतने- ಜನ ಗೊತ್ತಾತ प्रभु यीशु मसीह का पास इतने भीड़ क्यों लग रहा है? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ ಇಷ್ಟು ಯಾಕೆ ಗುಂಪು ಬರಾಕತ್ತತೆ क्यों इतना लोग उसका नाम ले रहा है? ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ಜನ ಹೆಸರು ತಗೊಳಕತ್ತಾರ जब हम दरिद्र थे, ಯಾವಾಗ ನಾವು ದರಿದ್ರತನ हम ಇದ್ವಿ, कंगाल थे, ನಾವು ಕಂಗಾಲರಾಗಿದ್ವಿ हमारी कंगालीपन को उसने उठा लिया, ಅವಾಗ ನಮ್ಮ ಕಂಗಾಲ್ಪನ ಎಲ್ಲ हमारा ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟ. दरिद्रपन को उसने उठा लिया ನಮ್ಮ ದರಿದ್ರತನ ಎಲ್ಲ और ಎಬ್ಬಸ್ಬಿಟ್ಟ वो दरिद्र हो जाने से ಅವ ದರಿದ್ರ और वो ಆಗಿದ್ದ, कंगाल हो जाने से ಅವ ಕಂಗಾಲ್ ಆಗೋರ್ಲಿದ್ದ हम धनवान बन गए, ನಮಗ ಧನವಂತನ ಮಾಡಿದನ ऐश्वर्य अमीर बन गए। ಐಶ್ವರ್ಯವಂತನ ಮಾಡಿದ कौन क्या बन गए? ಏನ್ हालेलुया। ಮಾಡ್ಯಾನ आज हम क्यों इतना तारीफ करके बोलता है? हम लोग का या पास का कुछ होता घटी होगा? नहीं है। ಯಾಕೆ ನಾವು ಇಷ್ಟು ಹೊಗಳ್ತೀವಿ ए, ಅವ್ರು? हर दिन एक साड़ी पहनता है, ಪ್ರತಿ ದಿವಸ हम ಒಂದ್ हर ಸೀರೆ. दिन एक कोट डालता है, ಪ್ರತಿ ए, ದಿವಸ हमें कुछ घटी नहीं है क्यों बोलते हैं हम बार ನಾವು बार? ಏನು ಕೊರತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಯಾಕೆ ಹೇಳ್ತೀವಿ हमारी दरिद्रता को कोई लिया है, ನಮ್ಮ ದರಿದ್ರತನ ಯಾರು ತಗೊಂಡಾರ अमीरत को नहीं लिया, ನಾವು ಅಮೃತತನ ತಗೊಂಡಿಲ್ಲ अमीरता वो नहीं लिया, ಅಮೃತನ हमारा ತಗೊಂಡಿಲ್ಲ दरिद्रता को लिया। ನಮ್ಮ ದರಿದ್ರತನ ಅವ ತಗೊಂಡಾನ हमारी कंगालीपन जो था ना ನಮ್ ಏನ್ ಕಂಗಾಲ उसने उठा लिया, ಅವ ಎಬಸ್ಬಿಟ್ಟ और जैसे वो उठा लिया ಯಾವ ರೀತಿ ಅವ ಎಬಸ್ಬಿಟ್ಟ वो दरिद्र बन गया, ಅವ वो ದರಿದ್ರನಾದ कंगाल बन ಅವ गया। ಕಂಗಾಲರಾದ किसकी वजह से? ಯಾರ್ಲಿದ್ದ बोलो किसकी वजह से? ಮೇರೆ ವಜಹ ಸೆ मेरे वजह से। ಮೇರೆ ವಜಹ ಸೆ किसकी वजह से? ಮೇರೆ ವಜಹ ಸೆ मेरे वजह से। और उसकी कंगालीपन क्या हो गया? ಅವ್ರ ಕಂಗಾಲ್ ಏನಾತ हमें अमीर बनाया, ನಮ್ಮ ಧನವಂತ ಐಶ್ವರ್ಯವಂತನ ಮಾಡಿದ್ದ हमें धनवंत बना दिया। ನಮಗ ಐಶ್ವರ್ಯವಂತನ ಮಾಡಿದ್ದ आज हमें कुछ भी कम नहीं बोलने का सामर्थ्य दिया उसने हमारे ಏನ अंदर। ಕೊರತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುವಂತ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನ ಕೊಟ್ಟಾನ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ
कितना लोगों को मालूम पड़ा? ಎಷ್ಟ್ ಜನ ಗೊತ್ತಾತ यही मसीहत का जीवन है ಇದ ಕ್ರಿಸ್ತಿ ಜೀವನ ಐತಿ है ना? धन दौलत अगर यहोवा की ओर से मिलेगा तो ಆ ಧನ್ ಸಂಪತ್ತಿ ದೇವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಸಿಕ್ತ उसके साथ दुख नहीं आता है। बोला ಅದರ ಕೂಡ ದುಃಖ ಬರುದಿಲ್ಲ क्या नहीं आता उसका साथ? ದುಃಖ ಬರುದಿಲ್ಲ बीमारी दुख नहीं आता उसके साथ, ರೋಗ ಬೇಮಾರಿ ಬರುದಿಲ್ಲ उसके साथ आनंद और खुशी आता है। ಅದೇರ್ ಕೂಡ ನಿಮಗ್ ಸಂತೋಷ ಸಮಾಧಾನ ಬರುತ್ತೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ कितने लोगों को मालूम पड़ा? ಎಷ್ಟ್ ಜನ ಗೊತ್ತಾತ इसलिए हर एक व्यक्ति यीशु मसीह का पास आने का कारण ये है, ಪ್ರತಿ ಒಂದ್ ವ್ಯಕ್ತಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ ಬರುವಂತ ಕಾರಣ उसकी शांति को लेता है, ಅವ್ರ ಅಶಾಂತಿ ತಗೊಂತಾನ उसको शांति देता ಅವ್ರಿಗೆ ಶಾಂತಿ ಕೊಡ್ತಾನ है। उसका दुख को लेता है, ಅವ್ರ ದುಃಖ ತಗೊಂತಾನ उसको आनंद देता है। ಅವ್ರಿಗೆ ಆನಂದವನ್ನು उसकी ಕೊಡ್ತಾನ गरीबीपन को लेता है ಅವ್ರ ಬಡತನ ತಗೊಂತಾನ ना? हालेलुया। उसका अमीरत्व को देता है। ಅವ್ರ ಐಶ್ವರ್ಯವಂತನ ಕೊಡ್ತಾನ कौन हालेलुया बोलो जोर से? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ आज हमको आज मालूम पड़ा ना, हम इस सपना में भी नहीं देखते थे, ನಾವು ಕನಸ್ನ್ಯಾಗನ ಕಾಣ್ತಿದ್ದಿಲ್ಲ हमें मालूम नहीं था। ಹಿಂಗಿರುತ್ತೆ. हमें मालूम नहीं था। ನಮಗ್ ಗೊತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ आज हम लोग किस मुकाम पे पहुंचेगा? ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಾವು हम प्रभु ಬಂದ್ಬಿಡ್ತೀವಿ. यीशु मसीह का पीछे चलने वाला होगा। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಹಿಂದೆ ನಡೆಯವರ वो हमें हमेशा आनंदित रखेगा, तृप्त ಯಾವಾಗ रखेगा। ನಾವು ಆನಂದ ಸಂತೋಷದಿಂದ ಇಡ್ತಾನ हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ समझ में आया सबको? ತಿಳಿತಾ क्यों ಎಲ್ಲರಿಗೂ यीशु मसीह के पास लोग आते हैं? ಯಾಕೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ ಬರ್ತಾರ ಜನ ए, हम लोग तो उसको नहीं मानता, ನಾವು ಅಂತ ನಂಬಂಗಿಲ್ಲ हम उसके ऊपर नहीं जाता, उसका पास नहीं जाता है। ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ अरे दरिद्र, ದಳಿದ್ರ तुम्हारा दरिद्र को लेने के लिए बैठा है, ನಿಮ್ಮ ದಳಿದ್ರತನ ತಗೊಳಕ ಕೂತಾನವ आपके कंगालीपन को लेने के लिए बैठा है। ನಿಮ್ಮ ಕಂಗಾಲ ಬಿಡಿಸಾಕ अगर आप उधर जाते हैं, ನೀವ್ ಅಲ್ಲಿ होದ್ರ वो आपकी दरिद्रता को मिटा दे। ನಿಮ್ಮ ದಳಿದ್ರತನ ದರಿದ್ರಪನ್ ಎಲ್ಲ ಕೋ- ಹೋಗ್ಬಿಡ್ತತಿ और जिधर भी जाको देखो जाके क्या बोलता है? हालेलुया। ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ರಿ ए, उसको क्या कम है? ಅವಾಗ ಏನ್ ಕಮ್ಮ ಐತಿ आपको थोड़ा दिन में लोग देखेगा, ನೀವ್ ಸ್ವಲ್ಪ ದಿವ್ಸನ್ಯಾಗ ಜನ और क्या ನೋಡ್ತಾರ बोलेगा? ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ उनको क्या कम है रे? ಅವ್ರಿಗೇನ್ ಕಮ್ಮ ಐತಿ क्यों? उसको क्या हो गया है? ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗೈತಿ वो लोग यीशु को मानता है। ಅವ್ರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗ್ ನಂಬ್ಯಾರ यीशु को जो मानता है उनको कुछ कम नहीं है, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗ್ ನಂಬವ್ರ ಏನ್ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ कुछ कम नहीं है। ಏನ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ दुनिया इसके ऊपर ही चलता है। ಅವ್ ಜನ ಅದರ अरे उसको क्या कम है? वो लोग यीशु को मानता है। ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಕಮ್ಮ ಐತಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗ್ ನಂಬ್ಯಾರ बोलो मैं यीशु को मानता हूँ। ಹೇಳ್ರಿ ನಾವ್ ಯೇಸುಗ್ ನಂಬೀವ ಅಂತ हमारे हित के लिए नहीं, ನಮ್ಮ ಹಿತ ಸಲುವಾಗಲ್ಲ हमारी दरिद्रता के लिए हमने यीशु को मान लिया, ನಾವು ದಳಿದ್ರತನ ಸಲುವಾಗ ನಾವ್ हमारी ಯೇಸುಗ್ ನಂಬೀವಿ. कंगालीपन के लिए हम यीशु ನಾವು को मान लिया। ಕಂಗಾಲಗ್ಲಿದ್ದ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗ್ जब से ನಂಬೀವಿ मैंने यीशु को माना, ಯಾವಾಗ ನಾ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗ್ ನಂಬಿದೆ जब से मेरे दरिद्रपन मिट ಅಲ್ಲಿ गई। ಮಾಟ ನಾವ್ ಎಲ್ಲ ದಳಿದ್ರ मिट गई क्या नहीं मिट गई? ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಡ್ತ ಇಲ್ಲ आनंद आए क्या नहीं आया? ಸಂತೋಷ ಬಂತಾನೆ ಇಲ್ಲ खुशियां आए क्या नहीं आई? ಆನಂದ ಬಂತ ಇಲ್ಲ यसाया निकालिए। ಯೆಶಾಯನು- यसाया ಯೆಶಾಯ 57 वचन 15 हम पढ़ते हैं। यसाया 57 में 15। कि हालेलुया। जो महान और उत्तम जो मान और उत्तम है, और सदैव स्थिर रहता सदैव स्थिर रहता है, और जिसका नाम पवित्र है, जिसका नाम पवित्र है, वह यो कहता है, और यो कहता है, मैं ऊंचे पर हाँ और पवित्र स्थान में निवास करता हूँ हाँ, और उसके संग भी रहता हूँ जो केदित और नम्र है, कि नम्र लोगों के हृदय और केदित लोगों के मन को हर्षित करो। कुछ समझ में आया? ಏನು ತಿಳಿತ हालेलुया बोलो जोर से। यारी ನೋಡ್ತಾನ್ರಿ ದೇವರು? ಯಾರಿಗ್ ನೋಡ್ತಾನ किसको देखता है? परमेश्वर। ಯಾರಿಗ್ ನೋಡ್ತಾನ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ नम्र मन वाला को, ನಮ್ರ दीन ಮನಸ್ಸದವ್ರಿಗೆ स्वभाव हुआ को, ದೀನರಿಗೆ उनके साथ में भी मैं रहता है। ಅವ್ರು ಕೂಡ ನಾ ಇರ್ತೀನಿ किधर रहता है मैं? ಅವ್ರು ಕೂಡ ಇರ್ತೀನಿ हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ मैं रहता तो ऊंचे स्थान में रहता ನಾವ್ हूँ, ಇರುದು ಮ್ಯಾಗ पवित्र भवन में रहता हूँ ಪರಿಶುದ್ಧ ಭವನದಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ मैं, लेकिन मेरे विचार मेरे सोच किधर रहता है? ನನ್ನ ವಿಚಾರ ನನ್ನ जो नम्र दिल वाला है, ಯಾರ ನಮ್ರ ಹೃದಯದವ್ರ जो ಅದಾರ पिसे हुए मन वाला है, ಯಾರ ಮುರಿದಂತ और उनके ಮನಸ್ಸದವ್ರ साथ में भी मैं रहता है। ಅವ್ರು ಕೂಡ ನಾ ಅವ್ನು ಇರ್ತೀನಿ त्याचे वांगडा असता। ಅವ್ರು ಕೂಡ ನಾ ಇರ್ತೀನಿ कोण कळले? ಯಾರಿಗ್ ತಿಳಿತ समझ में आया सबको? ತಿಳಿತಾ हाँ, ಎಲ್ಲ क्या समझ में आया बोलो मुझे ಏನ್ फिर? ತಿಳಿತ ದೇವರು हालेलुया। अच्छी समझना चाहिए, नहीं समझेगा तो क्या होगा? हालेलुया ಅವ್ರು ಸರಿಯಾಗಿ ತಿಳಿಬೇಕು है ना? हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ आज हम लोग जिस कंडीशन में गोवा में आए थे, ಯಾವ ಕಂಡೀಷನ್ ಒಳಗ್ ಗೋವಾಗ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ वो कंडीशन हमारे पास नहीं। ಈ ಆ ಕಂಡೀಷನ್ ನಮ್ ಕಡೆ ಇಲ್ಲ वो बड़ा नौकरी करने वाला कोई नहीं है, ನೌಕರಿ ದೊಡ್ಡ ಮಾಡೋರ್ ಇಲ್ಲ लेकिन बड़ा आराधना करने वाला है। ಬಡೇ ಆರಾಧನಾ ಮಾಡೋರ್ ಅದಾರ ओ बड़ा प्रार्थना करने वाला। क्या करने वाला? ಏನ್ ಮಾಡೋರ್ ए बड़ा प्रार्थना करने वाला। ದೊಡ್ಡ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋರ್ ए बहुत बड़ा नौकरी करने वाला है, ದೊಡ್ಡ ನೌಕರಿ ಮಾಡೋರ್ ಇಲ್ಲ बहुत बड़े ಬಾಳ್ ದೊಡ್ಡದ
प्रार्थना करने वाला, ಆರಾಧನೆ ಮಾಡೋರು आराधना करने वाला, ಆರಾಧನೆ और ಮಾಡ उसके साथ में वो रहता है ಅವ್ರು ಕೂಡ ಅವ ಇರ್ತಾನ नम्र दिल वाला का साथ। ನಮ್ರ ಹೃದಯದವರು धीरे धीरे आपके जीवन में ಮೇಲಕ್ ಮೇಲಕ್ ನಿಮ್ ಜೀವನದಲ್ಲಿ उजाला आना चाहिए, ಬೆಳಕ್ ಬರ್ಬೇಕು, फल आना चाहिए, ಫಲ ಬರಬೇಕು. अपने मेहनत से नहीं। ನಿಮಗ बोलो बाजू ಕಷ್ಟದಿಲ್ಲ, वाला, अपने मेहनत से नहीं, ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟದಿದ್ದಿಲ್ಲ, परमेश्वर का अनुग्रह से, ದೇವರ ಅನುಗ್ರಹಲಿದ್ ಬರ್ಬೇಕು, है ना, परमेश्वर का अनुग्रह से। ದೇವರ ಅನುಗ್ರಹಲಿದ್ ಬರ್ಬೇಕು. जिस व्यक्ति के ऊपर परमेश्वर का नजर रहता है ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಮ್ಯಾಗ ದೇವ್ರ ಕಣ್ಣನ ಇರ್ತಾವೋ वो नीचे नहीं आएगा, ಅವು ತಳಗ ಯಾವಾಗೂ ಬರುದಿಲ್ಲ, वो हमेशा ऊपर है। ಯಾವಾಗೂ ಮ್ಯಾಗ ಇರ್ತಾನ. कितने लोग का कल ಎಷ್ಟ್ ಜನ ಆಗ್ತೀವಿ इधर यही तो योजना है परमेश्वर ಇದೇ का। ದೇವ್ರ ಯೋಜನೆ ಐತಿ. दरिद्रों को ढूंढना है, ದರಿದ್ರಕ್ಕ ಹುಡುಕ್ಬೇಕು, कंगालों को ढूंढना है, ಕಂಗಾಲರ್ ಹುಡುಕ್ಬೇಕು, जो राख में बैठा उसको ढूंढना है, ಅವ್ ಬೂದಿ ಒಳಗ್ ಕುಂತಾರ और ಅವ್ರಿಗೆ उसको ಹುಡುಗ, ऊंचाई पे लाना। ಅವ್ರಿಗೆ ಮ್ಯಾಗ ತಗೊಂಡ್ ಬರ್ಬೇಕು. उसको क्या करना है? ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕ? ऊंचाई पे लाना है। ಮ್ಯಾಗ ತಗೊಂಡ್ कितने ಬರ್ಬೇಕು. लोग का कल ಎಷ್ಟ್ ಜನ ಗೊತ್ತ? हालेलुया बोलो जोर से। इसीलिए हर एक का जीवन में ಪ್ರತಿ ಒಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ प्रभु कार्य करना चाहता है। एक ದೇವರ सोमवेल ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾನ. ಮೊದಲನೇ एक ಸೋಮೇಲ सोमवेल 2 में 8 पढ़िए। ಒಂದನೇ ಸೋಮೇಲ एक सोमवेल 2 में 8। ಎರಡರಾಗ वह कंगाल को कंगाल को धूलि में से उठाता धूल में से उठाता है, और दरिद्र को दरिद्र को गुरे में से निकाल खड़ा बुरे में करता से है, निकाल खड़ा करता है। ताकि उनको हाँ, अधिपतियों के संग बिठाए ಹಾಲೆಲೂಯಾ. और महिमा युक्त सिंहासन के अधिकारी बनाए, क्योंकि पृथ्वी के खंभे यहोवा के हैं और उसने उन पर जगत को दिया। पढ़ो, पढ़ो, पढ़ो। है ना, इतना ऊंचाई पे क्यों जाता है, इतना जल्दी ಇಷ್ಟು लोग क्यों ಎತ್ತರವಾಗಿ बदलता ಯಾಕೆ है? ಹೋಗ್ತಾರ, ಯಾಕೆ ಜೀವನ ಬದ್ಲಿ ಆಗತ್ತಂದ್ರ इसलिए यीशु मसीह बोलता है ಅದಕ್ಕೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ जो ಹೇಳ್ತಾರ, कुछ करना है वो करो, ಏನ್ ಮಾಡೋದೈತಿ ಮಾಡ್ರಿ, अंत में मेरे पास आओ। ಲಾಸ್ಟ್ ನನ್ನ ಕಡೆ जिधर भी ಬರ್ರಿ. नहीं हुआ तो मेरे पास आओ। ಎಲ್ಲಿ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರ और ನನ್ जिस ಕಡೆ समय तू मेरे पास आएगा ಯಾವಾಗ ನನ್ ಕಡೆ ಬರ್ತಿದಿ तुझे मैं धूल से उठाएगा। ಅವಾಗ ನಿನಗ್ ತಿಪ್ಪಿಲಿದೆ ಎಬ್ಬಸ್ತೇನೆ, कंगाल दरिद्रता से मैं तुझे उठाएगा। ಕಂಗಾಲ ದಳಿದ್ರಲಿದ್ದ और ಎಬ್ಬಸ್ತೇನೆ. किधर बैठाएगा? ಎಲ್ಲಿ ಕುಂದ್ರಸ್ತಾನ? किधर बैठाएगा? ಎಲ್ಲಿ ಕುಂದ್ರಸ್ತಾನ? ऐसे छोटे छोटे लोगों का बीच में नहीं। ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಜನ ಒಳಗಲ್ಲ, हाँ, ये कोई हालेलुया अनपढ़ लोगों का बीच में नहीं, ಅನ್ಪಡ್ ಲೋಕ ಜನ ಒಳಗಲ್ಲ, अधिकारियों का साथ बैठाएगा, ಅಧಿಕಾರ ಕೂಡ ಕುಂದ್ರಸ್ತಾನ, उन्नत स्थान में लेके जाएगा। ಉನ್ನತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಒಯ್ತಾನ. क्योंकि पृथ्वी का न्याय वही डाला है और उसके ऊपर अधिकार है उसका। ಭೂಮಿ ಗುಣೇತ ಅವನ ಹಾಕ್ಯಾನ. कितना लोगों को मालूम पड़ा? ಎಷ್ಟ್ ಜನ ಗೊತ್ತಾಗತ್ತ? मालूम पड़ा ಗೊತ್ತ. क्यों यीशु मसीह में आने का बाद क्यों बदलते जाते? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಒಳಗ್ ಬಂದಿದ್ದ ಯಾಕೆ ಬದ್ಲಿ ಆಗತ್ತ? क्यों बदलता है? ಯಾಕೆ ಬದ್ಲಿ ಆಗತ್ತ? चेंज क्यों होता है सब कुछ? ಯಾಕೆ ಬದ್ಲಿ ಆಗತ್ತ ಎಲ್ಲ? हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. पैसा नहीं मिलता, ರೊಕ್ಕ ಸಿಗುದಿಲ್ಲ, वो दरिद्रता मिटाता ಆ है। ದರಿದ್ರತನ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು मैं ಹೋಗುತ್ತೆ. लोगों को बोलता हूँ ಜನರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, बैंक बैलेंस पूछने का नहीं, ಬ್ಯಾಂಕ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಕೇಳಬೇಡ್ರಿ, जेब में कुछ रहता नहीं, ಕಿಶೆ ಒಳಗ ಏನ್ मेरे ಇರಂಗಿಲ್ಲ, कुछ काम रुकता नहीं। ನನ್ನ ಕೆಲಸ ಯಾವ್ದ बोलो बाजू वाला को, बाजू वाला को बोल, ಹೇಳ್ರಿ, बैंक बैलेंस पूछने का नहीं, ಬ್ಯಾಂಕ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಪುಚ್ಚನೆಗ ನೈ, जेब में कुछ रहता नहीं, ಕಿಶೆ ಒಳಗ ಏನು ಇರಂಗಿಲ್ಲ, मेरे काम कुछ रुकता नहीं। ನನ್ನ ಕೆಲಸ ಏನು ನಿಂದ್ರಂಗಿಲ್ಲ. तो क्या चाहिए फिर आपको? ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಬೇಕು ಹಂಗಾರ? पैसा चाहिए? ರೊಕ್ಕ ಬೇಕು? क्या चाहिए? क्या है क्या नहीं? क्या नहीं होता है? ಏನ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ, बैंक बैलेंस नहीं, ಬ್ಯಾಂಕ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ. बैंक में जाके देखा तो जीरो मिलेगा। ಆ ಬ್ಯಾಂಕ್ ನಾಗ ಹೋಗಿದ್ರೆ ಜೀರೋ ಸಿಗ್ತತಿ. आने हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. बेलगांव बस स्टैंड में एक बार मेरे पैकेट मारा था, ಬೆಳಗಾವ್ನ್ಯಾಗ ಒಂದ್ ಪಾಕೆಟ್ ಹೊಡೆದಿದ್ರ ಬಸ್ ऐसा ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ बैग डाल के रुका था मैं, ಹಿಂಗ್ ಬ್ಯಾಗ್ ಹಾಕಿ बहुत- ನಿಂತಿದ್ದೆ. टिप टॉप दिखता हूँ ना एकदम, ಟಿಪ್ ಟಾಕ್ ऐसा बैग डाल के ऐसा रुका था बस के लिए, ಬಸ್ಸಿಗೆ ಸಲುವಾಗಿ और वो ನಿಂತಿದ್ದೆ. बैग मार दिया, काट दिया नीचे। ಹಿಂದಿನ ಚಾಕು ಹಾಕಿ इतना ಹೊರಡು. बड़ा बैग बाइबल था अंदर, ಇಷ್ಟು हालेलुया। ದೊಡ್ಡ ಬೈಬಲ್ ಇತ್ತ, 2 बाइबल थी, ಎರಡ್ वो ಬೈಬಲ್ सोचा बड़ा माल रहेगा, ಇದು ದೊಡ್ಡ हालेलुया। वो काट कर लेके गया, ಅವ ಕಟ್ ಮಾಡಿ ತಗೊಂಡ್ ಓಡೋಗ್ಬಿಟ್ಟ. 20 मिनट तक वो पछताया। ಅವ್ 20 ನಿಮಿಷದಾಗ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಆತ. अभी मेरे बस गया नहीं था, मैं बस में जाके बैठा था, ನಾ ಬಸ್ನ್ಯಾಗ मैं ಹೋಗಿ सोचता था बंदा वो तो पढ़ने दे उसको, ಅವ ಹೋಗಿ हालेलुया। ಓದ್ಲಿ, पढ़ने दो, पढ़ के तो वो जीवन दे। बदलने दे उसका, ಓದಿರಿ ಜೀವನ मुझे ಬದಲಿ ಆಗ. दूसरा मिलेगा। ನನಗ್ ಮಾತ್ ಬ್ಯಾರೆ ऐसा मैं ಸಿಗ್ತದೆ. सोच के बैठा हूँ, ನಾ ಹಿಂಗ 20 मिनट में वापस ला के दिया। ಅವ್ 20 ನಿಮಿಷ ಒಳಗ ಅವ ತಂದ್ बोला ಕೊಟ್ಟ. सॉरी, गलती हो गया हमारा, ಗಲ್ತಿ ಆತ. है ना। इसलिए देखने में माल बहुत रहेगा पैकेट में, ऐसा लगता है, ऐसा तो लगता है हम लोग, हंगा ए बहुत है ना। माला माल रहेगा ये आदमी, है ना, हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. इसीलिए ऐसा ही परमेश्वर काम करता है। ಅದೇ ರೀತಿ ದೇವರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನ. क्या करता है परमेश्वर? ಏನ್ ಅದೇ ರೀತಿ हालेलुया बोलो जोर से बोल, हालेलुया। हालेलुया।
भजन संगीता 35 में ಕೀರ್ತನೆ 35 वचन 10 समझना चाहिए परमेश्वर क्या करना चाहता है, यीशु क्या करना चाहता है ना। हालेलुया। हमारे जीवन बदलता नहीं, प्रार्थना में रह के बोला तो आप सही जगह पे पहुंचा नहीं है। ನಿಮ್ ಜೀವನ ಪ್ರಾರ್ಥನೆಲಿಂದ ಬದಲಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಸರಿಯಾಗಿ आप जगह को पहचान लीजिए ನೀವು ಅದ್ ತಿಳ್ಕೊರಿ ಮೊದಲ और पहुंच जाइए उस जगह में। ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ अगर जीवन बदलता नहीं, ಜೀವನ ಬದಲಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರ हालेलुया बोलो जोर से, ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया बोलो जोर से, हालेलुया। हालेलुया हालेलुया। वो बोलते हैं ना बिना पानी का खेती, ನೀರ್ ಇರ್ಲಾರ್ದ ಹೊಲ जब बारिश आएगा तभी पकेगा, नहीं तो नहीं ಯಾವಾಗ पकेगा। ಮಳಿ ಬರುತ್ತ ಅವಾಗ लेकिन ಬೆಳಿತೈತೆ. यीशु मसीह बिना पानी का खेती नहीं है, ಆದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನೀರಿಲ್ಲದ ಭೂಮಿ ಅಲ್ಲ, हमेशा हरा भरा रहने वाला है, ಯಾವಾಗೂ ಹಸರ ಇರುವಂತ ಭೂಮಿ हमेशा ಇದೆ. आनंदित रखने वाला है, ಯಾವಾಗೂ ಸಂತೋಷ ಇಡುವಂತ हमेशा ಭೂಮಿ. खुश रखने वाला है। ಯಾವಾಗೂ ಸಂತೋಷ इसलिए ಇಡುವಂತ बड़ी- हड्डी हड्डी कहेगी, हाँ, हे यहोवा, हे यहोवा तेरे तुल्य कौन है, तेरे तुल्य कौन है। जो दिन को बड़े बड़े बलवंतों से बचाता है। रुका, समझ में आए क्या? दिन को बड़े बड़े- बड़े बलवंत को से बचाता है, बड़े बड़े बलवंत से बचाता है, बचाता है, बचाता है, बचाता है। बोलो बाजू वाला को, बचाता है, बचाता है. किससे डरता है तुम, किससे डरता है तुम? ಎದಕ್ ನೀವ್ ಹೆದರ್ತೀರಿ? दीन को बड़े बड़े बलवंत से परमेश्वर बचा देता। क्या करता है? हालेलुया बोलो जोर से। हालेलुया. इस बिल्डिंग का चारों बाजू में देवदूत खड़ा है, ಅವ್ ನಾಲ್ಕು ಸೈಡ್ इसलिए इधर इधर किसी की नजर नहीं जाता। ಇಲ್ಲಿ ಯಾರ್ದ अगर नजर जाएगा तो भी वो थोड़ा टाइम में क्या करेगा? ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ दिख रहा नहीं रे बाबा। हालेलुया बोलो, ಇಲ್ಲ. हालेलुया बोला जोरात। हालेलुया. सोडवला का नहीं सोडवला? ಬಿಡುಗಡೆ ಕೊಟ್ಟನ ಇಲ್ಲ. ऐसे बरस बहुत सारे लोग हैं, ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಅದಾರ खोया हुआ वापस प्राप्त करते हैं। ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದ ಮತ್ ಪಡ್ಕೊಂತಾರ. कितने लोगों को मालूम पड़ा? 8 ಜನ ಗೊತ್ತಾತ. इसलिए हर एक व्यक्ति का जीवन में ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಒಂದ್ ವ್ಯಕ್ತಿ प्रभु ಜೀವನದಲ್ಲಿ यीशु मसीह आने का योजना यही है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬರೋ ಯೋಜನಾ ಇದೇ उसकी ಐತಿ. दरिद्रता को देखा, ಅವ್ರ ದಳಿದಿರ್ತಾನ, उसकी कंगालियत को देखा, ಅವ್ ಕಂಗಾಲ ನೋಡಿದ, देखकर उसको उसमें से बाहर निकलने के लिए वो आया। ಅದರಂದ ಹೊರಗ್ ತೆಗ್ಯಾಕ ಅವ ಬಂದ. हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲುಯಾ. कल लगा है ತಿಳಿತಾ? यीशु, हालेलुया बोलो। जो व्यक्ति मसीह में है ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಕ್ರಿಸ್ತನ ಒಳಗದಾನ वो एक नया सृष्टि है, ಅದು ಹೊಸಾದ ನೂತನವಾಗಿ उसको ಸೃಷ್ಟಿ कोई भी ಅದಾನ. कलंक नहीं कर सकता, ಅದಕ್ಕೆ ಯಾರ ಕಲಂಕಿತ ಮಾಡಕ್ कोई भी दाग नहीं लगा सकता है, ಅದಕ್ಕೆ ಏನ ಹಚ್ಚಕ್ ಆಗುದಿಲ್ಲ. क्योंकि वो पुनर्जन्म हो चुका है। ಯಾಕಂದ್ರ क्या ಪುನರುತ್ಥಾನ हो ಆಗ್ಯಾನ चुका है ಅವ. वो? यीशु मसीह पुनर्जन्म हो चुका है, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮತ್ತಿರಿ ಹುಟ್ಟು उसके ಬಂದಾರ. ऊपर कोई भी कलंक नहीं लगाएगा, ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಯಾರ ಕಲಂಕ ಹಚ್ಚಕ್ उसके ऊपर कोई दाग नहीं लगा सकता है। ಅವ್ರಿಗೆ ಏನ ಯಾರ ಕಲಂಕ वो ಹಚ್ಚಕ್ दरिद्र बन गया इसीलिए। ದಳಿದ್ರನ್ ಎದಕ್ಕಾಗಿ क्यों ಆತ? दरिद्र बन गया? क्यों दरिद्र बन गया? ಎದಕ್ ದಳಿದ್ರನಾದ? पढ़िए हालेलुया 2 कुरिन्थियों 2ನೇ ಕುರಿನ್ತಿ 8-9 पढ़िए वापस। 8-9 ಓದಿ. तुम हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह जानते हो पूछो बाजू वाला को, तुम मेरे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह जानते हो कि वह धनी होकर भी तुम्हारे लिए कंगाल बन गया, वो धनी होकर तुम्हारे लिए कंगाल बन गया, ताकि उसके कंगाल हो जाने से तुम धनी हो जाओ। ಹಾಲೆಲುಯಾ. बजाइए जोर से, जोर से। कैसा अमीर होता है मालूम पड़ा? ಯಾವ ರೀತಿ ಐಶ್ವರ್ಯವಂತರ ಆಕಾರ? कैसा अमीर होता है? बोलो बाजू ಯಾವ वाला को ರೀತಿ पूछो कैसा अमीर बनता है? ಹ್ಯಾಂಗ ಅಮೀರ್ ಆಗತ್ತ ಕೇಳ್ರಿ. कैसा अच्छा दिखता है तुम लोग? ಹ್ಯಾಂಗ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಲಿ ನೀವು ಕಾಣ್ತೀರಿ? हमको हमको इसको देखकर बोलते थे लोग, कभी तुम लोग का इतना तुम लोग को तकलीफ होता है फिर भी तुम लोग हंसते रहता है, ಇಷ್ಟು ನಿಮಗ್ ತ್ರಾಸ ಐತಿ फिर भी ಆದ್ರೂ तुम लोग आनंद ನಕ್ಕೋತೀರ. से रहता है। ಯಾವಾಗೂ ನಕ್ಕೋತಿರ್ತೀರಿ. हाँ, बराबर, हालेलुया। क्योंकि ಯಾಕಂದ್ರೆ हम दरिद्र थे ನಾವು ದಳಿದ್ರದ और ಇದ್ದೀವಿ. हमारी दरिद्रता को मिटा दिया है प्रभु ನಮ್ಮ यीशु मसीह। ದಳಿದ್ರತನ ಎಲ್ಲ ಅಳಕಿಸ್ಬಿಟ್ಟಾನ ಯೇಸು मिटा ಸ್ವಾಮಿ. यीशु मसीह मिटा दिया। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಎಲ್ಲ ತೆಗೆದ್ हम ಬಿಟ್ಟಾನ. कंगाल थे, ನಾವು ಕಂಗಾಲ कंगालीपन को प्रभु यीशु मसीह मिटा दिया। ಕಂಗಾಲ ಎಲ್ಲ ಅಳಕಿಸ್ಬಿಟ್ಟ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ. हालेलुया। ಹಾಲೆಲುಯಾ. फिर अभी क्यों हम उसकी तरफ से कुड़कुड़ाते रहेंगे? ಈಗ ನಾವು क्या ಯಾಕೆ बाजू वाला को बोल, क्या तुम यीशु मसीह का शक्ति ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಶಕ್ತಿ जानते हैं क्या? उसका अनुग्रह को, ತಿಳ್ಕೊಂಡ್ರ ಅನುಭವ ಮಾಡಿರ? हाँ उसके अनुग्रह को तुम जानते हैं क्या? ಅವ್ರ ಅನುಗ್ರಹ ನೀವು ತಿಳಿದಿರ? बोल हालेलुया, बोलो जोर से। ಹಾಲೆಲುಯಾ. समझना चाहिए यीशु मसीह में आने का बाद क्या होता है? ತಿಳ್ಕೊಬೇಕು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಒಳಗ್ आपकी ಬಂದಿದ್ದ. दरिद्रता मिट जाती है, ನಿಮ್ಮ ದಳಿದ್ರತನ ಎಲ್ಲ आपके ಅಳಕಿಸ್ಬಿಟ್ಟ. कंगालीपन मिट जाते हैं, ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕಂಗಾಲ್ತನ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೈತಿ. धीरे धीरे चले जाता है वो। ಅವ್ ಮೆಲ್ಲಕ್ಕೆಲ್ಲ हालेलुया, बोलो जोर से। ಹಾಲೆಲುಯಾ. धनवान का पास जाओ, ಅವ್ ಐಶ್ವರ್ಯವಂತ ಕಡೆ ಹೋಗ್ರಿ. धनवान का पास जाके उसको बोलो 10 लाख रुपए दो। ಅವ್ ಹೋಗಿ ಒಂದ್ 10 ಲಕ್ಷ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳು. धनवान पहला क्या शब्द यूज करेगा? ಧನವಾನ್ ಏನಂತಾನ?
10 लाख 10 ಲಕ್ಷ इतना नहीं यार मेरे पास। ಇದ್ನ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲಪ್ಪ. प्रभु यीशु मसीह का पास आपकी दरिद्र की बात करो ಅವ್ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಿಮ್ ದರಿದ್ರತಾಗ ಮಾತು तो ಹೇಳ್ರಿ. बिंदास बोलता है मैं लेता हूँ, चिंता मत ನಾ करो, ತಗೋಂತೀನಿ, ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ. मैं लेता हूँ, मैं तैयार है भाई ನಾನ್ ತಯಾರಾದಿ ನನ್ ಮಗ, तुम्हारा दरिद्रता लेने के ನಿನ್ನ लिए। ದರಿದ್ರತಾನ ನಾ ತಗೊಳಾಕ. हालेलुया बोलो। ಹಾಲೆಲೂಯಾ. मेरी माँ को टीबी हुआ था, टीबी ನನ್ ತಾಯಿಗೆ ಟಿವಿ ಆಗಿತ್ತ, मुंह से खून गिरता था। ಬಾಯಿಲಿಂದ ಬಾಳ್ ರಗದ್ ಬೀಳ್ತಿತ್ತ. अभी साक्षी बोला ना वो मेरा माँ ಸಾಕ್ಷ್ಯ. है। और जब भी वो पानी पी के अगर दूसरे को सामने रखे ಅವ್ ನೀರ್ ಕುಡಿದ್ ಮುಂದ್ ಇಟ್ರ उस गिलास को कोई छूता नहीं था। ಗಲಾಸ್ ಯಾರು ಮುಟ್ಟಿದಿಲ್ಲ. अगर वो किसी का सामने जाके ಯಾರ ಮುಂದ್ ಹೋಗಿ वो करे ಅವ್ ಕೆಮ್ಮಿಂದ್ರ ऐसा करके वो लोग दूर चले जाते। ಹಿಂಗ್ ಮಾಡಿ ಮಕ ತಿರ್ಗಿಸ್ ಹೋಗಿದ್ರ बोलता मुंह पे हाथ रखना। ಬಾಯಿ ಮ್ಯಾಗ ಕೈ ಇಡಾಕ್ ಬರುದಿಲ್ಲ. वो इस कंडीशन में थी, ಇಷ್ಟ ಕಂಡೀಷನ್ ಒಳಗಿದ್ರ आज नहीं तो कल मर जाएगी। ಇವತ್ತಿಲ್ಲ ನಾಳೆಗ್ ಸಾಯ್ತಾಳ. हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. मैं सोचकर फिर मैं प्रभु यीशु मसीह का पास लेके गया ಯಾವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ ತಗೋದೆ, और उधर जाके वो ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ जोर से खांसा, ಅದ್ ಒತ್ತಾಗ ಕೆಮ್ಮಿದ್ರ यीशु मसीह स्वीकार कर लिया। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅದ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ. आज तुमने जो खांसा है ಇವತ್ತೇನ್ ಕೆಮ್ಮಕತ್ತ वापस कभी नहीं खांसे। ಹೊಳ್ಳಿ ಯಾವಾಗ ಕೆಮ್ಮ ಬರುದಿಲ್ಲ. आज 20 साल हो गया, 20 साल। 20 ವರ್ಷ ಆತ. ಇವತ್ತು कितना साल हो गया? 20 20 ವರ್ಷ. साल हो गया। 20 ವರ್ಷ टीबी ಆತ. का बीमारी नहीं है। ಟಿವಿ बीमारी ಇಲ್ಲ. इसलिए जितने भी टीबी वाला इधर आते हैं ಎಷ್ಟು ಟಿವಿ ಮಂದಿ ಬರ್ತಾರ निश्चित तो अच्छा होता है, ಅವ್ ನಿಶ್ಚಿವಂತ ಅವ್ರ ಚಲೋ ನಿಶ್ಚಿತ. ಆಕಾರ. निश्चित ನಿಜವಾಗ ನಾವ್ ಆರಾಮ ಆಕಾರ. है ना। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. इसीलिए ಅದಕ್ಕಾಗಿ हमारी दरिद्रपन को ले लिया वो, ನಮ್ಮ ದರಿದ್ರತನ ಎಲ್ಲ हमारी ತಗೊಂಡ, दुख को ले लिया वो। ನಮ್ಮ ದುಃಖ ಎಲ್ಲ ತಗೊಂಡನ. हालेलुया बोलते हो। 2 ಕುರಂತಿ 13 में वचन 14। का अनुग्रह प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, और परमेश्वर का प्रेम परमेश्वर का प्रेम, और पवित्र आत्मा की सहभागिता पवित्र आत्मा की सहभागिता तुम सब के साथ होती रहे। आमेन बोलो, आमेन ಮೇನ್. है ना। होता नहीं। हाँ हाँ। हालेलुया बोलो, बोलो हाथ उठाकर आमेन बोलो। आमेन। हाँ यस लॉर्ड, हाँ यस लॉर्ड बोलना चाहिए। हाँ हमारे साथ हो, ಹಾಲೆಲೂಯಾ. है ना। क्या चाहिए हमें? पवित्र आत्मा का सहभागिता ದೇವರ ಪವಿತ್ರ ಪ್ರೇಮ್. ಆತ್ಮನ और एक दूसरे का सहभागिता ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು हमारी साथ हो। प्रभु यीशु ನಮ್ಮ मसीह ಕೂಡ का द्वारा। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕೂಡ किसके ಇದ್ದಾರೆ. द्वारा? ಯೇಸು यीशु ಸ್ವಾಮಿ. मसीह का द्वारा। हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. इसलिए हर एक व्यक्ति का जीवन में ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವನದಲ್ಲಿ प्रभु कार्य करना चाहता है। ದೇವರ ಕೆಲಸ क्या करना ಮಾಡ್ಬೇಕು. चाहता है? उसको छुड़ाना चाहता है, ಅವ್ರ ಬಿಡುಗಡೆ उसको ಕೊಡ್ಬೇಕಂತ, बाहर लाना चाहता ಅವ್ರ है, ಹೊರಗ್ उसको ತೆಗಿಬೇಕಂತ, चंगाई देना चाहता ಅವ್ರ है। ಚಂಗಾಯಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತ. आइए हम उस चंगाई में हम भागीदार बनेंगे। ನಾವ್ ಆ ಬಿಡುಗಡೆ ಒಳಗ ಸಹಭಾಗಿತನ ಆಗುನು.